नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टीच्या अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वर्णमाला आणि संधी या संयुक्त विषयावर आजची आपली PYQ घेणार आहोत। महत्त्वाचे प्रश्न यामध्ये असणार आहेत। चला सुरू करूया आपण आजची आपली PYQ। पहिला प्रश्न आहे, मराठी स्वरमालेत अलीकडेच समाविष्ट करण्यात आलेले इंग्रजी स्वर कोणते आणि त्यांचा योग्य उच्चार गट कोणता? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत, आपण बघू शकता। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। ॲ आणि आ, ॲ आणि आ जो आहे हा कंठ आणि ओष्ठ जो स्वर आहे हा या ठिकाणी अलीकडेच आपल्या मराठी वर्णमालेमध्ये इंग्रजी भाषेतून आलेला हा स्वर हा समाविष्ट करण्यात आलेला असून त्याचा उच्चार कंठ, ओष्ठ आणि तालव्य छटेमध्ये होतो, परंतु वर्णमालेत त्यांना स्वतंत्र स्थान आहे। म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या वर्णांना परवर्ण असं म्हटलं जातं? परवर्ण म्हणजेच काय की ज्यांना उच्चार होण्यासाठी दुसऱ्या वर्णाची गरज लागते, असे जे वर्ण असतात त्या वर्णांना परवर्ण असं म्हटलं जातं, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं दुसऱ्या वर्णावर अवलंबून असणाऱ्या वर्णांना परवर्ण असं म्हटलं जातं। मग या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत, तर 4 पर्यायापैकी कोणता पर्याय ठिकाणी लागू होतो जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी व्यंजने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। त्याचं कारण का व्यंजनांना उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी त्यामध्ये स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं। म्हणजेच काय, व्यंजनामध्ये जोपर्यंत आपण स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचा उच्चार पूर्ण होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी मूर्धन्य व्यंजनांचा योग्य गट ओळखा। आता या ठिकाणी मूर्ध व्यंजन जे आहे आपल्या जर टाळूच्या पुढचा जो भाग आहे जो खरवडीत असतो तो जो भाग आहे त्याला आपण मूर्ध असं म्हटलं जातं, आणि त्याला जिभेचा शेंडा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यातून जे वर्ण बाहेर पडतात, म्हणजे आपले वर्ण म्हणताना किंवा वर्णाचा उच्चार करताना आपण आपला जिभेचा शेंडा त्या ठिकाणी त्या मूर्धेला स्पर्श केला जातो, असे जे वर्ण असतात त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं। तर यामध्ये पर्याय क्रमांक सी बघा, ट, ठ, ड, ढ, न, र, श आणि अळ हे म्हणत असताना या ठिकाणी आपला जिभेचा शेंडा टाळूच्या कठीण भागाला म्हणजेच त्या ठिकाणी मूर्धेला स्पर्श करतो, म्हणून त्याला मूर्धन्य असं म्हटलं जातं। म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, वांगनिश्चय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? जो दिलेला शब्द आहे त्याचा आपल्याला योग्य संधी विग्रह या ठिकाणी शोधायचा आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, वाक अधिक निश्चय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आता त्याचं कारण काय, प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन अनुनासिक संधी त्या ठिकाणी होतं। तर या ठिकाणी जर बघितलं तर वाक हा जो पहिला शब्द आहे हा क या ठिकाणी हा कठोर व्यंजन आहे, आणि कठोर व्यंजनाच्या पुढे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आलेलं आहे, अनुनासिक आलेलं आहे। जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची क्रिया घडते तेव्हा त्या ठिकाणी क या वर्गातील शेवटचं जे अनुनासिक आहे त्याचा या ठिकाणी वापर केला जातो, म्हणून या ठिकाणी क च्या जागी न या ठिकाणी येतो आणि वांगनिश्चय हा शब्द तयार होतो। म्हणून पर्याय क्रमांक सी वाक निश्चय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, मराठीत अळ या वर्णाला कोणते वैशिष्ट्य लागू पडते? आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, अळ हा जो वर्ण आहे अळ हा मुळातील वैदिक संस्कृतमध्ये तो होता, मुख्य संस्कृतमध्ये तो नव्हता, तो द्रविडियन भाषेमधून आलेला मराठी वर्ण आहे, म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जातं। म्हणून पर्याय क्रमांक सी स्वतंत्र वर्ण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6, मन्वंतर या शब्दाची संधी आणि त्याचा योग्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मनु आणि अंतर, मनु अधिक अंतर, पर्याय क्रमांक बी बघा त्याच्याकडे लक्ष द्या। त्या ठिकाणी मनु म्हणजे या ठिकाणी उ, आणि त्याच्या पुढे जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी विजातीय स्वर आलेला आहे, म्हणजे उ आणि मोठा उ, ह्रस्व उ, दीर्घ उ यांच्या पुढे जर दुसरा त्या ठिकाणी विजातीय स्वर जर आला
तर त्या ठिकाणी त्याचं काय होतं, त्याचं व मध्ये रूपांतर होतं. म्हणून या ठिकाणी अ जो आहे त्या अचं म्हणजे ऊच्या पुढं आलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं रूपांतर व मध्ये होतं, म्हणून मन्वंतर असा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी यनादेश स्वर संधीचा हा प्रकार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा उच्चार नेमका कसा होतो? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक सी, जेव्हा च, छ, ज, झ यांचा उच्चार अयुक्त होतो, म्हणजेच काय, उदाहरणार्थ जग, चकोर हे शब्द आपण म्हणताना या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी जो उच्चार आहे तो म्हणताना अयुक्त त्याचा स्वर होतो. मग तेव्हा त्या ठिकाणी दंत तालव्य किंवा वत्सर्य वर्ण असं त्याला म्हटलं जातं. कधी कधी दंत तालव्याला वत्सर्य वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं. हा पण पर्याय लक्षात ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, च, छ, ज, झ या वर्णांना अ लावून या ठिकाणी त्याचा उच्चार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. सच्चिदानंद या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक डी बघा. पर्याय क्रमांक डी जर बघितलं तुमच्या लक्षात येईल, सत अधिक चित्त अधिक आनंद. म्हणजे काय, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की त बद्दल या ठिकाणी द होऊन चिदानंद अशी द्वित्व व्यंजन संधी म्हणजे तृतीय व्यंजन संधी एकत्र येते. द्वित्व व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी एकत्र येते या ठिकाणी. म्हणून हा जो प्रकार आहे त बद्दलचा च होतो, म्हणजे तचा च होतो आणि त्याचे पुढचा जो आहे तचा त्या ठिकाणी काय होतो, द होतो. म्हणून या ठिकाणी दोन संध्या एकत्र आलेल्या आहेत, द्वित्व व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी एकत्र येते. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, सत अधिक चित अधिक आनंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण वर्ण मानले जातात आणि मुख्य महाप्राण कोणता? आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये मुख्य महाप्राण जो आहे तो ह आहे. मग ह पर्याय कोणता आहे, तर ह सोबत बघा 14 महाप्राण आणि मुख्य महाप्राण ह. म्हणजे एकूण जे महाप्राण आहेत ते ह धरून 14 होतात. मग तसे ह सोडून किती आहेत, तर या ठिकाणी 13 आहेत. म्हणजे इतर 13 वर्ण त्यांच्यामध्ये ह मिसळलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी ते 13 आणि अधिक ह असं 14 वर्ण आहेत. म्हणून आणि लक्षात ठेवायचं मुख्य महाप्राण जो आहे तो ह आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 14 महाप्राण मुख्य महाप्राण ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. दुःशासन या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. आता विसर्ग संधी 2 ठिकाणी आहे, एक ए आणि एक डी. तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी जेव्हा लक्षात ठेवायचं जे उष्मे असतात श, श आणि स हे उष्मे असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग जेव्हा या ठिकाणी म्हणजे जे विसर्ग आहे, विसर्ग चिन्ह, विसर्ग चिन्हाच्या पुढे दुसऱ्या शब्दामध्ये श, स किंवा स म्हणजे श शामृगाचा, श षटकोनाचा आणि स सस्याचा, हे जर यांच्यापैकी एखादं जरी त्या ठिकाणी वर्ण येत असेल, अक्षर येत असेल, तर त्या ठिकाणी एकतर त्या ठिकाणी तो जो शब्द आहे दुःशासन हा जशाचा तसाच राहतो, म्हणजे विसर्ग एक तर तसाच राहतो, किंवा त्या ठिकाणी त्या विसर्गाचं रूपांतर श मध्ये होतं. आता या ठिकाणी शासना श रे शामृगाचा आलेला आहे, मग त्या ठिकाणी अर्धा श त्याला जोडला जातो, दुःशासन. अशा प्रकारे एकतर दुःशासन होईल किंवा दुःशासन जसाच्या तसाच राहील. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे तो विसर्गाच्या पुढे श, श आणि स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा त्याऐवजी श, श, स यांच्यापैकी या ठिकाणी एक अर्ध अक्षर येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता वर्ण अल्पप्राण आणि घोष म्हणजे मृदू दोन्ही पण आहेत? आता लक्षात ठेवायचं, आता अल्पप्राण म्हणजे पहिलं जे काही आपले व्यंजन आहेत क पासून ते न्यापर्यंत, त्यामध्ये स्पर्श व्यंजन एकूण 25 आहेत. म्हणजे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, हे 25 जे आहेत हे स्पर्श व्यंजन आहेत. याच्यामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर जे असतं, म्हणजे पहिलं आणि तिसरं जे वर्ण आहेत ते जे आहेत ते सर्व वर्ण कोणते आहेत, ते आहेत अल्पप्राण. त्यांना अल्पप्राण असं म्हणलं जातं, पहिला आणि तिसरा. आणि घोषवर्ण कोणाला म्हटलं जातं, मृदुगाला म्हटलं जातं. तिसरा आणि चौथा जो असतो त्या ठिकाणी तो काय असतो, तिसरा आणि चौथा हा मृदू असतो मानला जातो. म्हणून या ठिकाणी कठोर आणि मृदू, कठोर म्हणजे पहिले 2 क ख, जसं क ख हे कठोर आणि ग घ हे काय मृदू आहेत. म्हणजे
पहिले दोन जे असतात, पहिला दुसरा याला कठोर म्हणायचं आणि तिसरा त्याला मृदू म्हणायचं. हे झालं मृदू आणि याच्या बाबत. आता अल्पप्राण आणि महाप्राण, पहिलं आणि तिसरं असतं अल्पप्राण आणि दुसरं आणि चौथं असतं महाप्राण. आता या ठिकाणी आपल्याला दोन्हीचाच कॉम्बो विचारलेला आहे, म्हणजे तो अल्पप्राण पण आहे आणि घोष पण आहे. मग याच्यातलं एकच अक्षर आहे ग. जर बघितलं तुम्ही, ग हा अल्पप्राण सुद्धा आहे आणि मृदू सुद्धा आहे, कारण तो 3 नंबरला येतो आणि 3 नंबर पहिला आणि तिसरा अल्पप्राण होतो आणि तिसरा आणि चौथा मृदू पण होतो. म्हणून या ठिकाणी ग हे जे आहे हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 12कडे जाऊया. गवाक्ष या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा, गो अधिक अक्ष. गो अधिक अक्ष. आता या ठिकाणी आपल्याला कोणती संधी जी आहे ते पहिला आपण बघूया. आता गवाक्ष जो आहे गो मधला या ठिकाणी ओ होतो. काय येतो? ओ. आणि त्या ठिकाणी पुढं, आता ओच्या पुढं जर अ आला तर समजून घ्यायचा त्याचा अव तयार होतो. काय तयार होतो? अव तयार होतो. म्हणून ह्या ठिकाणी हा जो प्रकार आहे याला पूर्व रूप किंवा विशेष स्वर संधीचा प्रकार मानला जातो. हा अपवादात्मक प्रकार मानला जातो. तर या ठिकाणी अ मध्ये रूपांतर होतं म्हणून गवाक्ष हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक गो अधिक अक्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर एकत्र येऊन काय तयार होतं? तर लक्षात ठेवायचं, व्यंजन अधिक व्यंजन हे व्यंजन होतं किंवा व्यंजन अधिक स्वर जर एकत्र आले तर जोड शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो सी आहे तो पर्याय क्रमांक सी बघा, संयुक्त व्यंजन किंवा जोडाक्षर असं त्याला म्हटलं जातं. व्यंजन अधिक व्यंजन, संयुक्त व्यंजन आणि अधिक व्यंजन, जर त्याच्यामध्ये अधिक व्यंजन आलं तर त्या ठिकाणी ते जे आहे व्यंजन अधिक स्वर हे जोडाक्षर बनतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. शरदकाल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जो पहिला जो प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. आता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तर शरदकाल या शब्दाच्या अगोदर आपल्याला विग्रह जर आपण केला तर शरद अधिक काल शरदकाल तयार होतो. आता दच्या या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, द हा ठिकाणी कठोर व्यंजन आहे आणि मग त्याच्या पुढं जो आहे क हा कोणता व्यंजन आला? तर या ठिकाणी मूळ पदाच्या शेवटी असणाऱ्या मृदू व्यंजनापुढे द कठोर व्यंजन आल्यास, म्हणजे आता पहिल्या अक्षरातलं द आहे ते या ठिकाणी मृदू व्यंजन आहे की नाही, त थ द द आहे की नाही, तर द हे मृदू व्यंजन आहे आणि त्याच्या पुढं काय आलंय? कठोर व्यंजन आलंय. मग अशा वेळी त्या ठिकाणी त्या जो पहिलं जे अक्षर आहे पहिलं कठोर व्यंजन जे आहे तर त्या ठिकाणी त त्याच्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे दचं रूपांतर काय कशामध्ये होतं? कठोर व्यंजनामध्ये होतं. म्हणजे त्याच रांगेमधला जो आहे तर या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? जे त आहे त मध्ये त्याचं रूपांतर होतं, कारण दचा जो लाईन आहे त्या दची लाईन ही मूळ जी आहे ती तचा वर्ग मानला जातो, त थ द ध. म्हणून या ठिकाणी त्या कारण क काय आहे? कठोर व्यंजन आहे. मग त्याच्या पुढे जे द आहे ते मृदू आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्रथम व्यंजन संधीमध्ये काय होतं? त्या ठिकाणी जे अक्षर आहे पहिलं तर त्या ठिकाणी कठोर व्यंजन पहिलं व्यंजन घेतलं जातं, मग त्याला कठोर व्यंजन म्हणतात. म्हणजे दच्या जागेवर त येतो, म्हणून शरदकाल असा त्याचा अर्थ शब्द तयार होतो, त्याची संधी तयार होते. म्हणून प्रथम व्यंजन संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 15कडे. मराठीत य र ल व या वर्णांना अर्धस्वर का म्हणतात? आता त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तिसरा पर्याय बघा, कारण त्यांचे उच्चार स्थान अनुक्रमे ई त्याच्यानंतर रू लृ आणि उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच त्यांची उच्चार स्थानं आहेत. म्हणून या ठिकाणी त्याचा उच्चार कसा होतो? अर्धस्वरासारखा मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. निस्पृश्य या विसर्ग संधियुक्त शब्दाचं योग्य रूप कोणतं? आता मगाशी आपण बघितलं कोणताही त्या ठिकाणी विसर्ग संधीचा तो प्रकार आहे, कारण त्या ठिकाणी काय आलेला आहे? स आलेला आहे त्याच्या पुढं, आहे की नाही, विसर्गाच्या पुढं स आलंय. म्हणून जर स श स जर येत असेल तर त्या ठिकाणी एक तो जो शब्द आहे तसाच राहतो किंवा निस्पृह हा त्याचा होईल. म्हणून सगळ्यात शेवटचा जो पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी जर बघितला तुम्ही तर निस्पृह किंवा निस्पृह असं त्या ठिकाणी त्याचं होणार आहे. एकतर तो तसा शब्द राहतो किंवा त्या ठिकाणी त्या जो काही शब्द आहे त्या शब्दाचा त्या ठिकाणी त्याला स वगैरे स श स यापैकी एखादा अक्षर लागून येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया,
न्य या वर्णाची अचूक फोड व्यंजन रचना कोणती? आता न्य हा जो शब्द तयार झाला हा 4 अक्षर मिळून तयार झालेला आहे. 4 अक्षर म्हणण्यापेक्षा 4 जे काही वर्ण आहेत, 4 वर्ण कोणकोणते? द अधिक न अधिक य अधिक अ अशा प्रकारे 4 अक्षरांची वर्णांची रचना आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. बघा त्या ठिकाणी द अधिक न अधिक य अधिक अ म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, कवीश्वर या शब्दाची संधी सोडवा. आता याची फोड आपल्याला या ठिकाणी बघायची, योग्य फोड. तर या ठिकाणी हे दीर्घत्व सवर संधीचा हा नियम आहे. म्हणून जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर कवी अधिक ईश्वर, पहिलाच पर्याय बघा, कवी अधिक ईश्वर म्हणजे पहिल्या शब्दातली ई ऱ्हस्व ई अधिक दुसऱ्याची दीर्घ ई. मग या ठिकाणी ऱ्हस्व अधिक दीर्घ किंवा दोन्ही दीर्घ आल्या तरी या ठिकाणी किंवा दोन्ही ऱ्हस्व आल्या तरी त्याचा त्या ठिकाणी ईच तयार होतो, आहे की नाही, मोठा ई तयार होतो. म्हणून हा दीर्घ स्वर संधीचा नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए कवी अधिक ईश्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचे पर्याय सुद्धा आपल्याला बघायची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी फक्त गोंधळ कुठं होऊ शकतो? पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी मध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी पररूप संधीचं अचूक उदाहरण कोणतं? आता आपल्याला या ठिकाणी पररूप संधी जी आहे ती पररूप संधी ओळखता आली पाहिजे. पररूप संधी म्हणजे काय की ज्या दोन शब्द दिले जातात त्या दोन शब्दामध्ये पहिल्या शब्दातला त्या ठिकाणी जो काही स्वर आहे तो पहिल्या शब्दातला जो स्वर आहे तो स्वर त्या ठिकाणी लोप पावला आणि दुसरा स्वर जर कायम राहिला. लक्षात ठेवायचं, पररूप संधीमध्ये काय होतं, पहिला स्वर लोप होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. मग या ठिकाणी अशी कुठे रचना आहे ती बघावं लागेल आपल्याला. तर मग बघा पहिलाच पर्याय बघा, घर अधिक ई. आता घर अधिक ई मधला पहिला जो अ आहे, घरामधला शेवटचा ज्या स्वर येतो तो अ लोप पावतो. म्हणजे पहिला त्या ठिकाणी पहिल्या शब्दातला जो काही स्वर आहे तो निघून जातो किंवा लोप पावतो आणि दुसरा मात्र कायम राहतो. मग दुसरा कायम राहतो याचा अर्थ ती पररूप संधी आहे. आणि पररूप संधीमध्ये काय होतं, पहिला जो स्वर आहे तो कायम राहतो. पूर्वरूप संधीमध्ये पहिला कायम राहतो आणि पररूप संधीमध्ये दुसरा कायम राहतो. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पररूप संधी विचारली, मग पररूपमध्ये काय होतं, पहिला गायब होतो म्हणजे निघून जातो किंवा लोप होतो, दुसरा स्वर मात्र कायम राहतो. या ठिकाणी घर अधिक ई, घरामधला जो अ आहे तो अ स्वर निघून गेला, ई मात्र कायम राहिला, दुसरा स्वर कायम राहिला. म्हणून हे पररूप संधीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए घर अधिक ई घरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. षण्मास या संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह काय होईल? तर या ठिकाणी आपल्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, पर्याय क्रमांक बी षट अधिक मास या स्पर्श व्यंजनापुढे म म्हणजे ट हे जे काही स्पर्श व्यंजन आहे टच्या पुढे म हे अनुनासिक आल्यामुळे ट बद्दल त्याच वर्गातील न हे अनुनासिक येतं, न बाणाचा, लक्षात. म्हणून या ठिकाणी त्याचा षण्मास असं त्या शब्द संधियुक्त शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी षटमास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. मराठी स्पर्श व्यंजनांचे कठोर मृदू अनुनासिक असे वर्गीकरण केले जाते, त्यानुसार न आणि म हे कोणत्या प्रकारात येतात? अगदी सोपा प्रश्न आहे. तर हे दोन्ही कशामध्ये येतात? तर हे दोन्हीच्या दोन्ही पण अनुनासिक म्हणजे मृदू वर्णामध्ये येतात. अनुनासिकांना सुद्धा मृदू वर्ण मानलं जातं. म्हणजेच काय, तर वर्गात जे काही वर्गरचना आपण बघितली क चा वर्ग च चा वर्ग, मग त्याच्यामधलं पहिलं आणि दुसरं अक्षर कठोर असतं आणि बाकीचे पुढचे जे 2 असतात आणि अनुनासिक म्हणजे पुढचं 2 वर्ण मृदू आणि अनुनासिक सुद्धा मृदू मानलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी अनुनासिक मृदू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. इत्यलम या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय जर तुम्ही बघितला तर तो पर्याय बघा, इति अधिक अलम. इतिमधील ई पुढे अ आल्याने या ठिकाणी ईचा य झाला, म्हणजेच काय, हा यनादेश संधीचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी इति अधिक अलम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23. खालील पर्यायापैकी रुद्धादेश संधी स्वर संधीचं उदाहरण नसलेला शब्द विचारलेला, नसलेला. आता रुद्धादेश संधी म्हणजे काय, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ते सजातीय नसतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, अच्या पुढे समजा या ठिकाणी काय येतो, ओ आला किंवा अच्या पुढे ए आला तर या ठिकाणी
हे कशाचं असतं उदाहरण, हे रुद्धादेश संधीचं उदाहरण असतं. तर मत ऐक्य या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, मत अधिक ऐक्य म्हणजे हे सुद्धा रुद्धादेश संधीचं उदाहरण आहे. गंगोत हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे, तर रुद्धादेश संधीचं स्वर संधीचं उदाहरण आहे. आणि क्षणिक हे सुद्धा स्वर संधीचं म्हणजे रुद्धादेश स्वर संधीचं उदाहरण आहे. महोत्सव मात्र या ठिकाणी हा गुणादेश संधीचा प्रकार आहे, कारण या ठिकाणी महा अधिक उत्सव म्हणजेच महोत्सव शब्द तयार होतो. यामध्ये अ किंवा आच्या पुढे उ आला तर ओ तयार होतो, म्हणून या ठिकाणी महोत्सव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, तोच फक्त रुद्धादेश संधीचा प्रकार नाही किंवा उदाहरण नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24, 24वा प्रश्न बघा. मनोरथ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मनोरथ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ही विसर्ग संधी, पण विसर्ग संधीमध्ये दोन संधी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक विसर्ग र संधी आणि विसर्ग उकार संधी. तर हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. मन अधिक रथ मनोरथ शब्द तयार होतो. मग या ठिकाणी विसर्गाच्या मागं जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी काय येतो, न येतो. आणि न हा जो आहे अ तयार होऊन आलेला आहे, म्हणजे त्यामध्ये स्वर कोणता आहे, अ स्वर आहे. आणि त्याच्या पुढं काय आहे, मृदू व्यंजन आले, र आलेलं आहे. मग यावेळी जर असं होत असेल, विसर्गाच्या मागे अ म्हणजेच काय या ठिकाणी आणि त्याच्या पुढे मृदू व्यंजन आलंच तर त्या ठिकाणी विसर्गाचा उ तयार होतो. म्हणून या ठिकाणी त्याचा रूपात काय तर होतो, ओ तयार होतो, आहे की नाही. म्हणून अ अधिक ओ तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी विसर्ग उकार संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 25? मराठी स्वरमालेत रू आणि लू या स्वरांचा समावेश कोणत्या उपप्रकारात होतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे, रू आणि लू हे ह्रस्व स्वर आहेत. काय आहेत? ह्रस्व स्वर आहेत. जास्त विचार करायचं काम नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26. चित्त अधिक मय एकत्र आल्यास कोणता योग्य संधियुक्त शब्द तयार होतो? तर लक्षात ठेवायचं, चित्त अधिक मय, तर या ठिकाणी हे जर तुम्ही बघितलं, हे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तच्या स्पर्श व्यंजनापुढे म हे अनुनासिक आल्यामुळे त वर्गातील शेवटचं अनुनासिक येतं, म्हणून चिन्मय असा त्याचा योग्य विग्रह होतो. मग चिन्मय कुठं आलेला आहे, तर पर्याय क्रमांक डी चिन्मय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि पुढचा प्रश्न 27वा प्रश्न, खालीलपैकी तालव्य वर्णाचा अचूक पर्याय कोणता आहे? बघा आता तालव्य, तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पर्याय क्रमांक सी बघा, ई च छ ज झ य श हे जे आहेत हे तालव्य वर्ण मानले जातात. म्हणजेच काय, जिभेचा वरचा भाग जो आहे तो टाळूला स्पर्श करतो आणि त्याच्यातून हे स्वर बाहेर पडतात. म्हणून या ठिकाणी हे जे आहे ई च छ ज झ य श हे सर्व तालव्य वर्ण मानले जातात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा, छिन्नादार या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? ते बघा, छिन्नादार. आता या ठिकाणी छिन्न अधिक आधार, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर दोन वेगळे स्वतंत्र शब्द एकत्र येतात. मग या ठिकाणी दोन वेगळे शब्द या ठिकाणी येण्याचं एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक डी छिन्न अधिक आधार. तर या ठिकाणी हा दीर्घत्व स्वरसंधीचा साधा आणि सोपा नियम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 29वा, व्यंजन संधीमध्ये जेव्हा पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातले तिसरं व्यंजन येतं. या नियमाला काय म्हणतात? तिसरं व्यंजन आलं तर समजून घ्यायचं ते आहे तृतीय व्यंजन संधी, कारण त्याचा नियम असतो आहे तृतीय व्यंजन संधीचा. म्हणून पर्याय क्रमांक ए तृतीय व्यंजन संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. बाकी पुढचे जे काय पर्याय आहे ते पर्याय काही कामाचे नाही, म्हणून पहिलाच पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक ए तृतीय व्यंजन संधी. शेवटचा प्रश्न बघूया आपण, उद्धार या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता? आता लक्षात ठेवायचं आहे, उद्धार तर जर योग्य जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, उत अधिक हार, उत अधिक हार. आता त्याचं काय, तर या ठिकाणी तचा हा विशेष नियम आहे. तच्या पुढं जेव्हा ह येतो तेव्हा त्या ठिकाणी त बद्दल द होतो आणि ह चा ध तयार होतो, म्हणून उद्धार शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी उत अधिक हार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे या ठिकाणी मुद्दाम आपण आता TETला उशीर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक पुन्हा चान्स मिळाला, त्यामुळे जास्तीत जास्त आपण सगळ्या विषयावर सगळ्या घटकावर प्रश्न घेणार आहोत प्रत्येक विषयामध्ये. तर या ठिकाणी आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टीईटीच्या परीक्षेपर्यंत किंवा जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ खूप उपयुक्त होणार आहे. तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.